सन 2017 मध्ये ओबीसीच्या न्याय हक्काकरिता तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे। ओबीसींना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे। इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त व्हावी असे अन्य उद्देश ठेवून ओबीसी क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली। आज ओबीसी क्रांती मोर्चाचा आज 8वा वर्धापन दिन तसेच क्रांती दिन व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला। भंडारा शहरातील छोटा बाजार येथील वीर भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदना देण्यात आली। याच निमित्ताने भंडारा शहरातील जवळील गुंजेपार येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय माते, संयोजिका महिलाध्यक्ष शोभा बावनकर, तालुकाध्यक्ष मनीषा भांडारकर, तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे, यशवंत सूर्यवंशी, प्राचार्य राजपूत, संयोजक जीवन भजनकर, गावातील मिलन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य घोडीकर, राजकुमार कावडे, डीके सिंग, ध्यानेश्वर चव्हाण, शेखर बांते, रामचंद्र बुर्डे, बावणे सर, मानसाराम बावणे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मनीषा भांडारकर, भंडारा ओबीसी क्रांती मोर्चा महिला सदस्य म्हणून आम्ही वडसावित्रीच्या दिवशी आम्ही संकल्प घेतला होता की झाडे लावा आणि झाडे जगवा। एकतरी झाड आपण वडसावित्रीच्या दिवशी आपण लावायचं आणि सुरुवात करायची। एक झाड एक स्त्री असं संकल्प होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही गुंजेपार इथे स्मशानभूमी क्षेत्रामध्ये आम्ही झाडे लावलेले आहेत आणि हा संकल्प संपुष्टात आणलेला आहे। ओबीसी क्रांती मोर्चा दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे, स्थापना दिवस, आणि ह्या समितीद्वारे आम्ही हा दिवस पाडलेला आहे। उपक्रम चालू राहील। मी शोभा बावनकर, ओबीसी क्रांती मोर्चाची जिल्हा अध्यक्ष। ओबीसी क्रांती मोर्चाचा उद्देशच हा आहे की नवनवीन कार्यक्रम राबवणे, महिलांना, विधवा महिलांना प्रोत्साहन देणे, दरवर्षी वटसावित्रीची पूजा करणे, विधवा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवणे। आम्ही वटसावित्रीच्या दिवशी असा निश्चय केला होता की प्रत्येक महिलांनी एक एक झाड लावायचा। तोच उपक्रम आम्ही आज इथे गुंजेपार इथे स्मशानभूमीत राबवलेला आहे। तरी प्रत्येकाने याची जोपासना करावी। गाववाल्यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी इथे लोटाभर पाणी टाकून यांची जोपासना करावी, जेणेकरून स्मशानभूमीत येणाऱ्यांना सगळ्यांना सावली मिळेल। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस निमित्त आज आम्ही गुंजेपार इथं गुंजेपारच्या स्मशानभूमीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र सार्वेजी यांनी म्हटलं की आपण यावर्षीचा उपक्रम आम्ही आपल्या गुंजेपारमध्ये करूया, म्हणून आम्ही स्थापने दिवशी इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचा उद्देश की आपल्या ओबीसी SC ST विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली। या संघटनेला आज 7 वर्ष झालेले आहेत आणि संघटनेचे जे उपक्रम असतात, जे आंदोलन, धरणे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन करण्यात उभारण्यात आलेले आहे। या उभारीला प्रेसच्या माध्यमातून सर्व मीडिया असो, इलेक्ट्रिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, हे ओबीसी क्रांती मोर्चाला अतिउत्साहाने त्यांच्या मागण्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मांडत असतात आणि लोकही सर्व ओबीसी SC ST समाज ओबीसी क्रांती मोर्चाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। त्याच्यामुळे ओबीसी क्रांती मोर्चाचे असेच उपक्रम समोर चालत राहील अशी मी ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवशी मी सर्वांना ग्वाही देऊ शकतो।